नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत ना? वैभव कोकणातील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मित्रांनो आलो आहोत श्री चतुर्मुख मंदिरामध्ये. आणि हे मंदिर आहे मित्रांनो पुरंदर तालुक्यामध्ये आणि ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मंडळी पाहूया, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आज आपला प्रवास पुणे बेंगलोर हायवेवरनं आहे आणि समोर दिसतोय तो कात्रजचा नवीन बोगदा. या बोगद्यामधनं आपण जाणार आहोत. हा पुणे शहरातील एक महत्वाचा बोगदा आहे, जो पुणे बेंगलोर महामार्गावर आहे. जुना कात्रज घाट वाहतुकीसाठी अपुरा पडू लागल्याने हा बोगदा बांधण्यात आला. प्रत्येकी 3 मार्गिका असलेला बोगदा हा 1338 मीटर लांबीचा आहे. बोगदा संपलेला आहे. मित्रांनो, आता आपण शिंदेवाडीवरनं आतमध्ये आलो आहोत आणि आता आपण सरळ जाणार आहोत त्या गावातून पुढे. गाडी चौकात चालवा, ॲडव्हेंचर आहे. पकडा बाळानो. मित्रांनो, रस्ता कच्चा आहे आणि हे गाडी चालवायची कच्चा रोड आहे. गावात रोड असल्यामुळे मित्रांनो जाताना आता लोक बापा कसा टेम्पो ढकलतायत. वर चढत नव्हता मित्रांनो टेम्पो, त्यामुळे हे ढकललेलं आहे. पहा, उंच आहे मित्रांनो, त्यामुळे वर चढत नाही. घाट आहे. काही वेळात आपण पोहोचणार आहोत. मित्रांनो पहा, गाई गुरं कशी वनामध्ये चरत आहेत. सर्वत्र हिरवळ आहे, त्यामुळे गुरांना खाण्यासाठी चारा आहे. घाट मोठा आहे मित्रांनो, त्यामुळे गाडी सावकाश चालवा. आणि समोर पाहतोय ते मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. मित्रांनो, हे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारामधून आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. मंदिरामध्ये पाऊल ठेवताच मला सर्वात आधी नंदीची पवित्र बैलाची एक मोठी मूर्ती दिसली. ती भगवान शिवाकडे पाहत होती. मित्रांनो, हा सूचना फलक आहे, पहा इथला. मित्रांनो, हा मंदिराचा परिसर खूपच भारी, शांत वातावरण पहा. आणि आता आपण पुढे जाणार आहोत. मित्रांनो, हे दत्ताचं मंदिर आहे. गुरुदेव दत्त. आपण इथं दर्शन घेणार आहोत. आता आपण दर्शन घेणार आहोत. मंदिरामध्ये येऊन गुरुदेव दत्त. मित्रांनो, समोरच पहा, दिवे लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दीपमाळा आहेत. मित्रांनो, आता आपण मंदिर गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. मंदिराच्या समोरच मित्रांनो प्रवेशद्वारावरती ओम नमः शिवाय लिहिले पहा. आता आपण पुढे जाऊया. हे नंदीचे दर्शन झाले. प्रथमच
आणि आता आपण गाभाऱ्यामध्ये आलो. गाभाऱ्याचा पूर्ण परिसर पहा आणि आता दर्शन घेणार आहोत. हे मित्रांनो श्री चतुर्मुख शिव मंदिर आहे आणि आता आपण दर्शन घेतो आहोत. आणि ही श्री महादेवांची पिंड आहे. हे भस्म आहे मित्रांनो लावण्यासाठी. भिंतींच्या दोन्ही बाजूला हे गजमुख लावलेले आहेत मित्रांनो, पहा. मित्रांनो हे ओम चिन्ह हे पहा, धातूचे बनवलेले आहे. मित्रांनो पहा, डमरू, त्रिशूळ आणि सापाची एकत्रित मूर्ती बनवले पहा. मित्रांनो अशी छोटी छोटी मंदिर आहेत. गुरुवर्य ज्योती बाबा प्रसन्न. मित्रांनो अशी देवी देवतांची मूर्ती आहे. मित्रांनो असं वडाचं झाड आहे ते शेजारीच मंदिर परिसरामध्ये. हे मित्रांनो मंदिर परिसर आहे. मंदिर गाभाऱ्यामध्ये दर्शन झाल्यानंतर ही बाहेर पण मित्रांनो एक श्री महादेवांची पिंड आहे. तिथे पण तुम्ही दर्शन घेऊ शकता मित्रांनो समोर. मित्रांनो गणरायाचं पण मंदिर आहे. मित्रांनो पाऊस आलेला आहे. मित्रांनो श्री चतुर्मुख मंदिरामधलं दृश्य खूप भारी आहे. मंदिर पण छान आहे मित्रांनो. तुम्ही पण या हे मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी खूप भारी बनवले. मित्रांनो आपण ह्या साईडने आलो आणि हे मंदिर आहे. खूपच भारी मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही पण या पाहण्यासाठी. मित्रांनो हे पहा निसर्गामध्ये येऊन मित्रांनो हे आपण आता कणीस घेतले मित्रांनो. खूप भारी भाजलेले आहे आणि आता आपण ते खाणार आहोत. मित्रांनो खूप छान मंदिर आहे आणि भारी वातावरण आहे मित्रांनो. आपण मंदिरामध्ये महादेवाचे मित्रांनो दर्शन घेतलेले आहेत आणि खूपच भारी वाटलं मित्रांनो.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद मंडळी, आभारी आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.